किती शॉकिंग विषय बघा ना, किती चिंताजनक विषय की इतकी क्रूर हत्या केली आणि टोळीला मान्य नव्हती धनंजय मुंडेच्या आत्तापर्यंत इतकी क्रूर हत्या. बघा शेवटी पाठीमागच्या काही दिवसात आपल्या चॅनलच्यावरती आम्ही ऐकलं होतं आणि मला वाटतं वार्तांकनसुद्धा तुम्हीच करत होते की ते स्पष्टीकरण जे सांगत होतात तुम्ही ते आज तंतोतंत खरं भरल्यासारखं वाटतं आहे की आरोपीनंच मान्य केलं आहे की तो खून आम्ही केला. आणि हे मात्र चिंताजनक आहे की इतकी क्रूर हत्या त्यांनी एका फक्त पैशासाठी जो 15 वर्ष प्रतिनिधी म्हणून काम केलं संतोष भाया देशमुखांनी, त्या माणसाला फक्त खंडणीसाठी जर तुम्ही एक चोट्टे धंदे करण्यासाठी जर मारून टाकलं. मला एक आणखीन दादा याच्यात शंका आहे की जसं की या 3 आरोपींनी कबूल केलं की आम्ही खून केला आणि ते दुसरेसुद्धा करू लागायला होते, हे सुद्धा त्यांनी कबूल केलं, हे पण कबूल केले. याचा अर्थ ते जे आत्ता 9 आहेत टोटल, त्यातला एक बहुतेक फरार आहे. 1 नंबरचा आरोपीनं हे सगळं करायला लावलं, पण याच्यात हे सुद्धा पुढं स्पष्ट होणार आहे. शेवटी नियतीला मान्य राहणार नाही आणि हे उघड होणारच आहे. याच्यामध्ये धनंजय मुंडेलासुद्धा या आरोपींनी फोन केलेले आणि धनंजय मुंडेंनीसुद्धा त्यांना मी बघून घेतो असं काहीतरी ते म्हणलेले. असे दबक्या आवाजात बीड जिल्ह्यात सध्या चर्चा सुरू आहे. दबक्या आवाजात समाजात चर्चा सुरू आहे. आता लोकात चर्चा सुरू आहे म्हणल्याच्यानंतर काहीतरी खरं असल्याशिवाय चर्चा होत नाही. बघून घेतो म्हणजेच एक प्रकारे सहाराच दिला पळून जायला यायला आरोपीला फरार असताना, ते दुसरा बी फरार करायला आणि त्यांच्याच कार्यालयात परळीच्या ही विषय ठरला, एकदा मुंबईचा ठरला. याचा अर्थ धनंजय मुंडे 302 म्हणजे 100% मुख्यमंत्री साहेबांनं खरंच त्यांना पाठीशी घालायला नाही पाहिजे. जसं की पहिले निमत होते आमचे नाहीच आहेत, ही आता तर सिद्ध झालं. 3 म्हणतायत आम्ही होतो, आम्ही केलं आणि ते दुसरे 5-6 आहेत ते सुद्धा आहेत, या अर्थी हे कबूल करतायत. त्याचा अर्थ आता मात्र सरकारकडं आणि न्यायदेवतेकडं विनंती आहे की फाशी म्हणजे फाशीच, खरोखरच या मॅटरमध्ये या सगळ्यांना फाशीच झाली पाहिजे. असं आहे की यामध्ये जो खंडणीचा मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड, हा देखील यामध्ये सहभागी असल्याचं स्पष्ट होतं आणि याची देखील कबुली यातल्या मुख्य आरोपीने दिली आहे. खरंच इतकं वाईट वाटतं की एका चिल्लर कामासाठी एक चांगल्या लेकराचा यांनी खून केला, यांनी बळी घेतला, हे इतकं वाईट झालं आहे. 1 नंबरच्या आरोपीनं हे करायला लावलं, हे त्या आरोपीनं बाकीच्यांनी कबूल केलं. याचाच अर्थ आता यांना फाशी व्हायला पाहिजे. याचाच अर्थ असा होतो की हे लोक सगळे धनंजय मुंडेचे आणि ह्या कटात धनंजय मुंडे सहभागी. ही लय महत्त्वाचा विषय. आता सरकारनं याला फुलस्टॉप द्यायचं काम केलं आहे. धनंजय मुंडेला हे करायला नाही पाहिजे आणि हे पाप अजितदादांनीसुद्धा डोक्यावर नाही घ्यायला पाहिजे. विशेष करून याच्यात दादाचासुद्धा हात आहे की काय, मग असं वाटायला सुरुवात होईल. म्हणून अजितदादा पवारांनीसुद्धा धनंजय मुंडे या कटात सहभागी असल्यामुळं त्याला 302मध्ये घ्यायला पाहिजे. तो हाय म्हणजे हाय, कारण या आरोपींनी त्याला फोन केलेले, प्रत्यक्षसुद्धा मदत केलेली आहे. जसं की तो आरोपी बैठक ज्यावेळेस त्यांची त्या कार्यालयात झाली, त्याच्यानंतर दुसऱ्या मला वाटतं त्या केसच्यासुद्धा कार्यालयात एकदा त्यांची सगळ्यांची मिळून बैठक झाली, तिथंसुद्धा हा विषय झालेलाच असणार आहे. आवादा कंपनीच्या मॅनेजर असतील किंवा ते कोण अधिकारी असतील त्यांच्यापैकीसुद्धा धनंजय मुंडेचा विषय झालेल्याचं का टाळता येते हेच कळत नाही आम्हाला. कारण धनंजय मुंडेच्या बळाशिवाय हा खून होऊ शकत नाही. आत्तापर्यंत त्यांनी 5 वर्षे त्यांना बळ दिलं, हे गुंड पोचले म्हणून हा खून झालेला आहे. म्हणून आता पुढच्या काळात तरी आमचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडेला का वाचवताय तुम्ही? सरकारचा प्रतिनिधी आंदोलनात घातला, मग हे त्याला वाचवण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी आमच्या आंदोलनात घातला होता की काय? संतोष भाईच्या प्रकरणात घातला होता की काय? अशी शंका पुढच्या काळात येऊ देऊ नका. तुमच्यामुळं तो वाचतोय, सरकारच्या प्रतिनिधीमुळं आणि सरकारमुळं. नाव घ्यायची वेळ आली तर नावसुद्धा घेणार आहेत कोण वाचवते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.